वंदे मातरम मित्रांनो, मी आता आलो होतो कवनाईला. तर माझ्या मागे कवनाईचा किल्ला आहे आणि समोर इकडे या बाजूला कवनाई काय तीर्थक्षेत्र आहे. तर तिथं आलो होतो आणि मी या गावातून आता परत नाशिककडे जात होतो. तर अचानक मला एक विहंगम दृश्य दिसलं. तर ते तुम्हाला दाखवायची इच्छा झाली मला. तर पहिले दृश्य बघा, एका फ्रेममध्ये दिसणार नाही पण मी थोडासा मोबाईल आडवा करतोय, मग बघा तुम्ही आणि आपण यांच्याशी गप्पा पण मारणार आहे. हे बघा, हे मला दृश्य दिसलं. आता इथं एक तर सगळ्यांचे राहू दे का, एक तर सगळे सफेद वस्त्रामध्ये आहे आणि दुसरं प्रत्येकाच्या याच्यातल्या टोप्या पण वेगवेगळ्या आहे. आणि हे काका आहे आपल्या समोर आणि आता आपण यांच्याशी गप्पा मारू. आता मी परत मोबाईल हे करतो. हा काका बोला. मी तुम्हाला हे म्हणालो की आज शहरांमध्ये लोकांच्या डोक्यांमध्ये ना विष पेरले जाते, हिंदू मुसलमान औरंगजेब आणि हे आणि ते, पण तुम्ही तर मांडीला मांडी लावून बसले. आमचं जरूरच आहे. हे किती वर्ष जुने मित्र आहे तुमचे? पहिल्यापासून म्हणजे आता 10-20 वर्षापासून. फक्त 10-20 वर्ष? शाळेत जाऊपासून म्हणजे म्हणजे 50-60 वर्षाचं दोस्ती असेल ना तुमची? हो. हे सगळे तुमचे 50-60 वर्ष. या काकांचं नाव काय? या चांद भाई. हा बोला काका, तुमचं कौतुक मी का बरं केलं हे सांगा. का बरं केलं कौतुक? मी मगाशी कौतुक केलं ना तुमचं, ते का बरं केलं होतं? हिंदू मुस्लिम नाही, मी तुम्हाला हे म्हणालो की तुम्ही मुसलमान असून मराठी छान बोलताय, मराठी उत्तम बोलताय आणि महाराष्ट्रातील मुसलमानाची मातृभाषा ही मराठीच आहे आणि ती तुम्ही बोलताय, त्याच्याबद्दल मी तुमचं कौतुक केलं. हो, काय सांगाल काका, तुमचे किती जुने मित्र आहे हे सगळे? आमच्या जवळ आमच्या वाडला पासून हा आजच आमचे आमच्या आंजे पांज्यापासून एखादी बैठे. आमचे वडील होते, आमचे आजोबा होते, आमची इकडं जमीन जागा काय आम्ही खूप इकडं वतनदार आहे. आणि हा तुमचा नातू आहे का? शाळेत जातो ना बाळा? उर्दू शाळेत इथं आहे उर्दू शाळा? अच्छा, मग याला मराठी शाळेत का बरं नाही टाकलं? पासून तिकडे टाकायचं उर्दू शाळेमध्ये. अच्छा, पण मग इतर भाषा इतर भाषा पण शिकतो ना तू? मराठी इंग्लिश सगळं येतं ना? मराठी बोलायचं बरं का. मी थांबलो याच्यासाठी कारण आपली मातृभाषा मराठी. हा काका, आणि आता तुम्ही ना आम्ही जे शहरात राहतो ना जास्त 150 लोक, त्यांना निरोप सांगा की बाबा हो, हे धर्म जात भेद याच्या पलीकडे जाऊन देशासाठी महाराष्ट्रासाठी विचार करा. तो विचार कुठेतरी संपलेला आहे आता. त्यांनी विचार करायला पाहिजे. तेव्हा कुठेतरी देश बसल, नाही तर मग आता तो एक सरपंच माझा असं नको मसा जोगचा. म्हणजे अशी गमत आहे ना, काहीतरी एकत्र बाजूला शांतता राहते, सर्व राहतं. आता कोण काय करतं कोण काय करतं हे जास्ती पैसा असला का म्हणजे अशी काटाकूट चालवते. तुमच्या उभ्या आयुष्यात या मुसलमानांकडनं कधी तुम्हाला त्रास झालाय का? अजिबात नाही. कधीच नाही. नाही. माझं नेटवर्क गेलं होतं. तर हा बोला काका. आमचं असं आहे, आमच्या वाडलापासून आमचं लग्न जरी असलं भाईसाहेबचं तर पूर आता यांच्यामध्ये बा आमच्यामध्ये सुतर आहे, लोहार आहे, परीट आहे, कातकरी आहे. कोण तुमच्यामध्ये? मुसलमानांमध्ये? अच्छा, गावामध्ये. काय जातीचे मराठी आहे, सगळी जाते, पण सगळे आम्ही एक ठिकाणी उठणं बसतो. आमचं लग्न असलं ते बी आमच्यामध्ये येतात, त्यांचं असं लग्न आम्ही त्याच्यामध्ये. पण काका, जेव्हा अशा बातम्या येतात नाशिकमध्ये धर्मामुळं जातीमुळं दंगली झाल्या, कसं वाटतं मग तुम्हाला? ते मोठं अवघड आहे, वाईट वाटतं की? म्हणजे काय वाट म्हणजे कारण ते कारण नसताना घडवलेलं असतं ते, बाकी कोणाच्या मनात काही नाही. तर आमचं मौत असली बरं का तरी घरी येणार, बरं का. त्यांची असली तरी आम्ही जाणार. आमचं असं आहे आमचं. तर मी मुद्दामून थांबलो याच्यासाठी की हा जो गावागावातला संदेह. काकांची चप्पल बघ, आई शपथ एकदम कुठून बनवली? दाखवा. कोला ते कुरकुर कुरकुर आवाज करते का?
तुझ्या खरंच कोल्हापूरून आणले का? नाही नाही तुमच्या वजनापेक्षा जास्त आहे ते तर. वाडू बंदर वाडू सर्व्हिसला होते रेल्वे हा का? रिटायरमेंट रिटायर झाले? वाडी बांधतात तिकडे मुंबईवरून आले. काय नाव आहे तुमचं? कृष्ण मुठे. आणि तुम्ही? तुम्ही दोंदे. बघा तर मित्रांनो, आज पण खेड्यापाड्यांमध्ये गावांमध्ये हे सुंदर विजय भीमी हे आदिवासी आहे, ते मुसलमान आहे, ते मराठा आहे. चार लोक आहे. हो, पण ते विष नाहीये, काहीच संबंध नाही. म्हणजे मराठ्यापासून मुसलमानापासून तर जय भीम पर्यंत आदिवासीपर्यंत सगळे इथं बसलेले. आणि काही नाही. काय नाव तुमचं? ठाकूर. ठाकूर. मी मुंडी गावची वाडीचा. हा. येणं जाणं माझे येतात. हा. तर अतिशय सुंदर चित्र. आणि हे तुमच्या गावामधला जो सलोखा आहे हा असंच राहू द्या. असंच आहे असं. हा. काही नाही, आमच्या गावामध्ये खाऊ नाही. तुम्ही शिरसाट काका. वा. जिल्हा नाशिक. तर हे समोर हे कोणतं धरण आहे? हे मुकणे धरण आहे मित्रांनो. आणि आम्ही कवनाई गावात आहे. आणि मागे याच्या मागे हे कवनाई. हे बघा, हा कवनाईचा किल्ला आहे वरती. आणि हे किल्ल्याचे वतनदार सगळे इथं बसलेले. आणि तुम्हाला सांगतो काका, मला माहित नाही, मी जास्त इतिहासाचा अभ्यासक नाहीये, पण मी तुम्हाला गॅरंटी कोणत्या ना कोणत्या यांनी तुमच्या सगळ्यांचा छत्रपतींच्या त्या मावळ्यांशी काहीतरी तुमचा. मावळे म्हणूनच हो. तुम्ही काही डायरेक्ट नाही आले, तुम्हाला छत्रपतींनी इथं आणले. तुम्ही कोण आहे ना, तुमचं काही ना काही छत्रपतींच्या तेव्हाच्या काळात संबंध आहे तुमचा. भालदार चोपदार होते ना. हा. कशी कोर्ट होतं पहिला तालुका होता. हा. कावले गाव नगर जिल्हा झाला. बरं का. त्याच्यानंतर बरं का, नगर मधून सुटल्यानंतर तालुका कुठे झाला, जिल्हा कुठे झाला, नाशिक. आणि तालुका इगतपुरीला गेला, कावणे. हा. तर चला, आज आम्ही केव्हाच फिरतोय, पण मजा नव्हती आली. पण या सगळ्या मंडळींना भेटून मजा आली. तुम्ही कोणते? मी नाशिकचा रे काका, नाशिकला राहतो. आणि हे जे मी माझा प्रयत्न करतो, हे जे विष पसरलं जात आहे, आणि आपलं तर सगळ्यांचं झालं, समजा आपलं सगळं झालेलं आहे. या मुलांच्या डोक्यात जे विष भरतोय आपण आज, ते कुठंतरी कमी झालं पाहिजे. तुमच्या गावाच्या लेवलला नसेल ते तर आमच्या शहरामध्ये ना, आता तुम्ही दोंदे सांगितलं ना, तो दोंदे आडनाव लगेच मला चक्र चालायला लागतं, साला हा जय भीम आहे का, बरं का. तर हे जे चक्र आहे ना, हे थांबलं पाहिजे. आणि हे चक्र वाढवण्यात आपण सहकार्य नाही केलं पाहिजे. आपण याच्यापासून लांब राहिलं पाहिजे. आणि तुमचं गाव तसं आहे, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. तुमचं काय नाव दादा? संदीप दोंदे. हा, हे बघ, हे पण दोंदेच आहे. तर सगळ्यांना अभिनंदन आणि धन्यवाद तुमच्या सगळ्यांची माझ्याशी गप्पा मारल्याबद्दल. चल, जय हरी काका.